वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभिः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि. गुरु वाचुनी मोक्ष कोणा मिळाला, म्हणणी गुरु पाहिजे साधकाला. गुरुचे घराणे असावे समर्थ, म्हणा नित्य जय जय रघुवीर समर्थ. आता आपण पाहत आहोत आता श्री साई सचरित अध्याय 32. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. आता पूर्वाध्यायी कथन. पावला विजयानंद निर्वाण, बाळकरामही निजानंद लीन, साई चरण सन्निध. तैसेच तात्यासाहेब नुलकर, मेघाही निस्सीम भक्त प्रवर, उभयताही अर्पिले शरीर दृष्टीसमोर साईंच्या. याहुनी मोठा चमत्कार, व्याघ्रासारखा प्राणी क्रूर, तयाचाही निधन प्रकार, परिसिला सविस्तर श्रोत्यानी. आता सांप्रत अध्यायात स्वये बाबाच्या मुखे वर्णित ऐसा गोड कथितो वृत्तांत, श्रोतया अत्यंत हितकारी. असता एकदा बाबा वनात, झाले गुरुदर्शन अकल्पित, कैसी गुरूंची करणे अद्भुत, परिसाते चित्त देवनी. या कथेची परमनवलाई, वानू मी पामरकाई, भक्ती श्रद्धा मुक्तीदायी, स्वमुखे साई बदले जी. तैसेच एका बाईचे मन, होता घ्यावे बाबांचे दर्शन, वसावे तेथे 3 दिन, राहावे निरशन प्रथस्थ. कैसा तियेसी आणला प्रसंग, कैसा करविला निर्धार भंग, कैशा पुरणपोळ्या सुरंग, करविल्या खमंग तिज करवी. पोळ्या केवळ नाही करविल्या, यथेच्छ तिज करवी खावविल्या, परकार्यार्थ देह जिजविल्या, सार्थकी लाविल्या हे श्रेय. यातची आहे परम कल्याण, उपासाहून अनेक गुण, कैसे तिजला दिले ठसवून, कधीही विस्मरण न घडेसे. जैसे जया परमार्थी आवड, कैसा करावा अभ्यास दृढ, करावे कैसे साहस अवघड, साधावी जोड नित्याची. या अर्थीचा कथानुक्रम, अमृताहूनही गोड परम, श्रोतया उपजेल भक्ती प्रेम, दुःखाचा उपरम होईल. आता यथोनी कथा गोड, श्रवणार्थी याचे पुरेल कोड, वक्त्या श्रोतया आनंद जोड, पुरेल होड श्रवणाचे. प्रेमभरित अलौकिक, वदवितील साई कथानक, मज पामरा मूर्खा देक, लिहिता नाही कौतुक पदोपदी. जेवी गंगा दर्शने पाप, अथवा चंद्राच्या दर्शने ताप, तेवी साई मुखीचे आलाप, पाप संताप हारक. आता आपण श्रोतेजन, करा श्रवणार्थी सादर मन, महाराज साई मुखीचे वचन, निजगुरु दर्शन कारक. जरी वेदवेदांग अध्ययन, केले श्रुतीशास्त्र परायण, गुरुकृपे विण नाही ज्ञान, इतर तो क्षीण केवळ. अव्यक्तादी स्थावरांत, हा संसार वृक्ष अति विस्तृत, जन्म मरण शोकाकुलित, दृष्टजात नाशिवंत, छेद आणि नाशयुक्त, म्हणून याते वृक्ष वदत. तो हा अव्यक्त स्थावरांत, वृक्षोपमित संसार, तो हा द्रष्ट नष्ट स्वरूप, ऊर्ध्वमूल संसार विटप, जयाच्या अपार शाखा व्याप, नाकळे अल्पही कवनाते, क्षणामागे क्षण लोटे, तैसे हा पसरे फुटती फाटे, कधी दुरून रमणीय वाटे, आलिंगिता काटे सर्वांगी. कर्दली स्तंभासमनिसार, कदली स्तंभ समनिसार, जैसे मृग जळवा गंधर्व नगर, तृष्णा जळे बद्ध परिकर, तैसा हा तरुवर साजिरा. अविद्या काम कर्मोद्रव, अव्यक्त बीजा माझी प्रभव, तो प्रतिक्षण अन्यथा स्वभाव, असता अभावात्मक स्वये. अनर्थात्मक हा ठाईचा, अविद्ये पोटी जन्मयाचा, ईपणा तृष्णादी पाणीयाचा, साठा तयाच्या सभवती. धनधान्य पुत्रद्वारा, परिग्रहाचा जया पसारा, देहबुद्धीमुळे या धारा,
तया आधारा तो वर्ते. अनंत प्राणी लिंगभेद हेच दया वृक्षाचे स्कंद. कामना वासनादी पारंब्या निर्बंध तेने हा संबंध फोपावे. श्रुत्या स्मृत्यादी पत्री जो भरला शब्दस्पर्शादी पल्लवी तरतरला. यज्ञ दान क्रिया कुसुमी डवरला रसरसला जो द्वंद्वरसी. अंत नाही याची फळा उपजीविका भूत हा सगळा. भूभुर्वादी लोक हा सगळा यया वेगळा राहीना. कधी नृत्य गीत वादन कधी क्रीडा हास्य रुदन. ऐसा हा अश्वस्त सनातन अधोवदन सर्वदा. शबल ब्रह्मी आविर्भाव असंग शस्त्रे दया ते अभाव. शुद्ध मूलाधार जो सद्भाव ज्योती स्वभाव तो जाणा. ते ब्रह्म सत्य सर्वाधार जग हे मिथ्या स्वप्नाकार. जयाना आद्यंत निर्धार मध्येच बसणार ते कैसे. यदर्थ परिश्रम करती विरक्त संत सतत जे अनुरक्त. मुमुक्षुचे जे अपेक्षित ते अभिसिप्त साधका. असेल इच्छा ते ठाई पडावे तेने संतांशी शरण रिगावे. मग ते वदतील ते ऐकावे समळवर जावे कुतर्का. वाचून या मनाची मोठ करुणी बुद्धीचा कडे लोट. होऊन या निसंग निपट लक्षावे नीट गुरुचरण. कुतर्काचा करा झाडा ना तो करीतील मार्गात झगडा. अभिमान पायदळी रगडा तरीच पहिलं तडा पावाल. या अर्थीची गोड आख्यायिका बाबा स्वये बदले ते ऐका. सेविता गुरुचरण पिऊखा परमहरिखा पावाल. एकदा आम्ही चौघे जण वाचून पोथी पुस्तक पुराण करू लागलो ब्रह्मनिरूपण ज्ञानसंपन्न होऊनी. उद्धरे दात्म नामात्मन हे गीतेचे घेऊनी वचन. अयुक्त सर्वथैव परावलंबन ऐसे प्रवचन एक करी. तया प्रत्युत्तर कर्यान्य मन स्वाधीन तोची धन्य. असावे संकल्प विकल्प शून्य काही न आपणावी न जगी. अनित्य सर्व सविकार नित्य एक निर्विकार. म्हणून नित्यानित्य विचार करा निरंतर तिजावदे. चौथ्या नावडे पुस्तकी ज्ञान करू आदरी विहिता चरण. काया वाचा पंचप्राण करी समर्पण गुरुचरणी. गुरु परमात्मा चराचर भरला असे सभयांतर. ऐसा भाव या निज निर्धार निष्ठा अपार आवश्यक. आज्ञा अनागमज्ञ केवळ तार्किक वादोन्मुख आणि चिकित्सक. तया न स्वप्नी ही ज्ञान सम्यक शुद्ध भाविक पाहिजे. ऐसे आम्ही चौघे सुबुद्ध निघालो लावू काही शोध. स्वबुद्धीनेच व्हावा तो बोध स्वतंत्र निर्वेद मना मानसे. ऐसी इच्छा तिघांच्या अंतरी वनी विचारता स्वच्छंद परी. भेटला मार्गात एक वणजारी प्रश्न तो करी आम्हा ते. ऊन पडले आहे प्रकर प्रयाण किमर्थ आणि कुठवर. चाललो तयास केले प्रत्युत्तर वनवनांतर धुंडाया. पुसे आम्हास तो वणजारी शोध कशाचा लावता तरी. आम्ही वद्दे झालो उत्तरी गुप्तार्थीन बरी परिस्फुटता. पाहून तयांची धावाधाव वणजारी याचा कळवळला जीव. म्हणे हा वन दुर्गम न कळता ठाव स्वेच्छा स्वभाव विचरू नये. राणीवनी हिंडावयास सवे घ्यावे वाटाडियास. भर दुपारी ऐसे साहस करता यास किमर्थ. नका सांगू गुप्तार्थ परी बसा खा भाकर तुकडा तरी. पाणी प्या जात नंतरी राखा सबुरी अंतरी. आला जरी इतका काकुळती आम्ही तैसेच निघालो पुढती. धिक्कारेली त्याची विनंती थकलो की अतिव मार्गात. आम्ही अवघेच बुद्धिमान काढू आपला मार्ग शोधून. वाटाडी याचे काय प्रयोजन होता की अभिमान हा पोटी. परी ते रान अतिविस्तीर्ण विशाल तुंग विटपी विकीर्ण. रिगेन जेथे सूर्यकिरण मार्गक्रमण ते कैसे. होऊन या दिशाभूल भ्रमलो इतस्त निष्फळ. थोर दैवाचे तेनेच हे स्थळ मागुती निश्चल पावलो. दैवे लाविले आल्या वाटे पुनश्च पूर्वील वणजारी भेटे. मने भरला वाटते आव्हाटे चातुर्य हाटे बुद्धीचे. काय सान अथवा मोठे मासे दावाया लागे बोटे.
शोधन लागे रित्या मार्ग दावाया लागे बोटे, शोधन लागे रित्या पोटे, बुद्धीचे फाटे आफाट, असल्या विण ईश्वरी घाट, मार्गी कोणाची न होई गाठ, देऊ नये अन्नासी पाठ, वाढले ताट डावलू नये, भाकर तुकडा देई कोण, ते घे खा म्हणे तयाचे वचन, मानाचा पूर्ण शुभ शकून, कार्य निर्विघ्न कारक, करा आता अल्पहार, धरा चित्ती किंचित धीर, परत्या रुचेन हा सुविचार, पुनश्च निराहार निघाले, न लाविता शोध काही, अन्न सेवन करणे नाही, ऐसे वदून मग ते पाही, दुराग्रही नाडले, मद लागली होती भूक, तृषेने कोरड कंठास सोक, वणजारियाचे ही प्रेमालौकिक, वाटले कौतुक तयाचे, आम्ही विद्वान मोठे पडिक, दया माया नाही ठाऊक, उष्ट्या हाते असता धनिक, हाकिलान काकयकाने, हा तो अविद्वान अनाधिकारी, नीचवर्ण जात वणजारी, परी स्वाभाविक प्रेमांतरी, भाजी भाकर खा म्हणे, ऐसे लाभाविण प्रेम, करी तोच सुबद्ध परम, तयाचा आदर हाची अप्रतिम, विद्योपक्रम वाटला, म्हणून या आदरपूर्वक वणजारी याने दिलेला एक, सत्कोर खाऊन मी प्यालो उदक, काय ते कौतुक वर्तले, गुरुराजाने अकल्पित, म्हणती वादावादी की मर्थ, मग निवेदिला इत्यंभूत, वर्तला वृत्तांत तयास, येता काय मद सभेत, लावून देतो शोध त्वरित, परी जो आदरेल मद वचनार्थ, तयाचाच स्वार्थ फळेल, इतरांनी ते नाही मानले, परी मी अशीर सामान्य केले, इतर सर्व निघून गेले, मग मज घेतले गुरुराये, नेले एका विहिरीवर, दोन्ही पायास बांधिला दोर, वरती पाय खालती शिर, पाण्याबरोबर सोडला, पाण्यात पोचू नयेत हात, पाणी जाऊ नये मुखात, ऐसा मजा अलगत लोंबत, सोडले विहिरीत गुरुराय, झाड होते काठी एक, तयास दोरीचे दुसरे टोक, बांधून गेले गुरुराय निशंक, कोणान ठाऊक कोठे ते, गटका गेल्या 10-12, परतले मग ते माघारा, काढून बाहेर झरझरा, पुसले की भरा आहेस का तू, मग म्या दिदले प्रतिउत्तर, होतो अत्यंत आनंद निर्भर, भोगिले जे सौख्य अपार, ते काय पामर मी वानू, परिस्थ आहे माझे वचन, गुरुराय झाले सुख संपन्न, निज हस्त अंगावर फिरवून, जवळी राहून घेतले, सांगता येती प्रेमाचे उमाळे, मग नेले मज गुरुशाळे, पक्षिणी पिल्ली या पाखी कवळे, मज लागे कळवळे ते रीती, काय गोड गुरुची शाळा, सुटला जनक जननीचा लळा, तुटली मोह ममतेची शृंखला, लादलो आवलीला मुक्तता, सुटला दुरापाश सगळा, भंगली प्रवृत्ती प्रतिबंध अरगळा, वाटे या गुरुच्या गळ्यातची गळा, घालून या त्या डोळा बसवावे, तयाचे प्रतिबिंब नसता डोळा, तो काय शुद्ध मासाचा गोळा, अथवा त्याहुनी बरा मी आंधळा, ऐसी ही शाळा मज झाली, लागता या शाळेस पाय, कोण हातभागी माघारा जाय, माझे घरदार बापमाय, सर्व ही गुरुराय झाले, इतर इंद्रिये सहित मना, सोडून या निजस्थाना, ठेली येऊन एका नयना, ध्यानावधाना कारणे, गुरु एकदृष्टीचे ध्यान, इतर सर्व गुरु समान, नाही गुरु विण दुजे आन, अनन्य अवधान या नाव, करता गुरु स्वरूप ध्यान, कुंठित होय बुद्धिमन, म्हणून शेवटी करावे नमन, निशब्द मौन धरोनिया, ना तो ज्ञानार्थ गुरु करावे, शून्य सदुपदेशाच्या नावे, दक्षिणा देता वित्ता मुकावे, अंतापा पावावे परिणामी, गुह्य ज्ञानाची केवळ चावटी, मिरवे प्रांजळपणाची दिवटी, पाजिली दंबे दया बाळगुटी, देल शेवटी तो काय, बाह्यातकारी मोठा सोवळा, अंतर्यामी नाही कोवळा, प्रतितीच्या नावे आवळा, तयाची शाळा निकामी, जेथे शब्दज्ञानाला उत, ब्रह्मज्ञानाची नाही प्रचित, स्वमुखे गुरु निजगरी मागात, शिष्याने जैत ते कैचे, दयाचा बोल झोंबेना वर्मी, साक्षीन पटे अंतर्यामी, तयाचे गुरुत्व काय कामी, व्यर्थ रिकामी वटवटती, अस्वायसी दिदली सेवा, दाविला मज ज्ञानाचा ठेवा, लागला न मज शोध करावा, अर्थ गिवसावा किंचितही,
अर्थ जात स्वये प्रकटले, अप्रयासी हाती चढले. गुरुकृपेने ऐसे केले, शोधणे ठेले ठाईच. खाली डोके वरती पाय, टांगी उपराटे जे गुरुमाय. तैमज आनंद कैसा होय, समर्थ गुरुमाय जाणाया. संता घरची उलटी चपून, हे तो अनुभवजन्य ज्ञान. इथे निष्ठाच एक प्रमाण, एक साधन गुरुकृपा. कर्मठास विधी निषेधपण, ज्ञानी याते ज्ञान अभिमान. योगी याते दंभाचा क्षीण, विश्वासा विण चालेना. पंडिताचे गर्वांध डोळे, अभिमानाचे प्रत्यक्ष पुतळे. ज्ञानिया तयास त्याहुनी पळे, संगेन मिळे तयाच्या. ज्ञानी वदे माझी आविण, देव तरी दुसरा कोण. मी तो स्वयंच ज्ञान संपन्न, चिदघन परिपूर्ण तो मीच. भक्त स्वकीय भक्तिभावी, ज्ञानाची प्रौढी न मिरवी. तनु मनु धनेसी स्वामीची गोवी, स्वामीची निर्वी सर्वस्व. ही तर माझी कर्तबगारी, ही मत सामर्थ्याची थोरी. ही मद्रुदी वैभवाची उजरी, नसे ही फुंजरी तयाते. जे जे घडे ते देव घडवी, तोच उतरवी तोच चढवी. तोच लढे अथवा लढवी, करता करविता तो एक. कर्तृत्व ठेवून स्वामीचे माता, स्वय स्वीकारी अतिनम्रता. भक्ता सदैव देवतंत्रता, नाही स्वतंत्रता तयाते. असो हे जे चौघे प्रबुद्ध, करत होते कशाचा शोध. तो येतवर राहिले मुग्ध, परिसावा उद्भूत तयाचा. हे सर्व कर्मट घनपाठी, विद्वत्तेची घमंडी पोटी. करता शब्द ज्ञानाची चावटी, निघाली गोठी देवाची. निज ज्ञानाची या नेटे पाटे, देव कैसा कोटे राहटे. आपण कैसा कवण्या वाटे, युक्तीने भेटे आहेत. प्रबुद्धा माझी श्री साई एक, मूर्तिमंत वैराग्य विवेक. परब्रह्म स्वये देख, काहा विवेक अवलंबिती. ऐसे श्रोते घेतील आशंका, तरी हा लोकसंग्रह देखा. साई समर्था भक्तोद्धारका, हीनत्व हे का आणील. स्वय आपण असता अवतारी, वंदे मानुनी वणजारी. अन्न ब्रह्म निज निर्धारी, सेवन थोरी गायली. तैसेच तया तो अवमानी, तयाची कैसी होते हानी. गायली ही प्रबुद्धाची कहाणी, कोणी न ज्ञानी गुरुविण. माता पित्रा आचार्यानुशासन, त्याविना अशक्य धर्मज्ञान. तेही सर्व अध्ययनाधीन, विना अनुष्ठान तेच व्यर्थ. संपादू लागे आशीर्वचन, होई मातृवान पितृवान. आणिक होई आचार्यवान, श्रुती वचन विश्रुत हे. या त्रयीचे हे अनुसंधान, अथवा इजाध्ययन दान. जन्म मृत्यूचे व्हावया उल्लंघन, परमसाधन ते एक. ही सर्व चित्तशुद्धीची साधने, याविना आत्मवस्तूचे नाणे. हातीन चढे ऐसे ते जिणे, व्यर्थ येणे जन्मास. शरीर इंद्रिय आणि मन, बुद्धीही नेणे करू आकलन. ऐसे जे आत्मस्वरूप घन, तयाचे दर्शन गुरुकृपे. जेथे प्रत्यक्ष वा अनुमान, उभय प्रमाणे अप्रमाण. तया करतलगत आमलका समान, कोण गुरुविण दावील. धर्म अर्थ तिसरा काम, प्राप्त करील करता श्रम. परिचौथा पुरुषार्थ परम, गुरुविन श्रम सर्वता. धर्म अर्थ काम मोक्ष आहे ना, त्यातलं धर्म अर्थ काम हे आपण स्वतः प्रयत्न केले तर आपल्याला मिळतात, पण मोक्ष मात्र गुरुशिवाय कोणीही देणार नाही. नमस्कार. नेहमीप्रमाणे सुरुवातीला आधी गणपती, सरस्वती, श्री गुरु, कुलदैवता श्री रामचंद्र आणि सद्गुरू सच्चिदानंद साईनाथ महाराज यांचा नमन करून अध्यायाला सुरुवात केलेली आहे. अध्यायाच्या सुरुवातीला आपण मागचा थोडासा आढावा घेतो की तात्यासाहेब नुलकर, तो विजयानंद नावाचा मद्रासवरून आलेला मनुष्य, संन्यासी, बाळकराम, मेघा हे सगळे आणि एक वाघसुद्धा, ह्या सगळ्यांनी साईंच्या समोर आपलं शरीर टाकलेलं आहे. आणि म्हणजे त्यांच्यासारखे भाग्यवान कोणी नाही की अशा मोठ्या आध्यात्मिक गुरुच्या समोर त्यांनी आपलं शरीराचं हे केलं आहे, म्हणजे काय मरण पत्करलेलं आहे थोडक्यात.
मग आता ही एक कथा आहे की जी म्हणे बाबांनी स्वतःच्याच तोंडाने सांगितलेली आहे. पण ह्या सगळ्या अध्यायामध्ये जास्त परमार्थातले शब्द आहेत की जे बऱ्याच वेळा आपल्याला समजत नाहीत. मग एक नवलाव आहे की एक बाई होती, तिची खूप श्रद्धा होती, तिला बाबांकडनं कसा मंत्र पाहिजे होता. मग त्यासाठी अनुष्ठान मांडून बसली. मग कसे साई गेले, तिला पुरणपोळ्या करायला लावल्या, तिला खायला पण लावल्या. असं काय ह्याच्यामध्ये बाकीचं आहे. तर एक कथा आहे ती बाबांनी स्वतः आता सांगितली आहे की बाबा म्हटले एकदा आम्ही 4 असे मोठे ज्ञानी लोक की प्रत्येकाचा आशय वेगळा, म्हणजे प्रत्येकाचं मतानुमतं भिन्न, वेगळी वेगळी मतं. यामध्ये 14व्या भगवद्गीतेतल्या 14व्या अध्यायाचा 15व्या अध्यायाचा पण उल्लेख केलेला आहे की ज्यामध्ये ऊर्ध्वं मूलमद शाखमश्वस्थं प्रावरवीयम, म्हणजे असा आश्वस्त वृक्ष आहे हा संसाराचा की ज्याची मुळं वरती आहेत आणि शाखा खाली फुटतायत, त्या शाखा फुटतच राहत आहेत, असा देखील उल्लेख या लेखकांनी त्याचा केलेला आहे. की मग ती फाटे म्हणजे काय, पुढं आपलं सगळं धन धान्य मुलं ह्यांच्यामध्ये आपलं सगळं परिग्रह, म्हणजे सगळ्या वस्तू साठवून ठेवायच्या, जवळ करायच्या, आणि ही जी आपली वृत्ती आहे तर हे संसाररूपी सगळं आपलं त्या फाटे फुटलेले आहेत. मग त्याने सांगितलं की आम्ही 4 जण होतो, तर आमच्या प्रत्येकाची अशी वेगळी वेगळी हे होती, धारणा होती. म्हणून आम्ही एकदा शोधायला लागलो, पोथीपुराण वाचन करू लागलो. ब्रह्मनिरूपण ज्ञानसंपन्न तर उद्धरेदात्मा मनम, हा एकाचं गीतेचं वचन घेतलं की आपणच आपला उद्धार कसा करायचा. आणि त्याच्यावरती त्यांनी वादविवाद सुरू केले. मग काहींचं मन संकल्प विकल्प आहे, एक म्हणे सगळं साकार आहे, एक म्हणे निर्विकार आहे, 4थ्याला पुस्तकी ज्ञान आवडत नाही, 5व्याला अजून काय आवडत नाही. मग असं त्यांचं सगळी शेवट काय, तो म्हणतो सगळं गुरुचरणी समर्पण केलं पाहिजे मनोभावाने. उद्धरात्मानम म्हणजे स्वतःचा उद्धार करू शकतो आपण, असा त्याचा अर्थ आहे. मग हे लागले ती तत्व शोधायला वनामध्ये गेले. जे प्रत्येकाच्या मनात जे काही वेगळं वेगळं तत्व होतं ते शोधायला संकल्प विकल्प हे वनामध्ये गेले. मग या वनामध्ये कसं घनदाट वन होतं, म्हणजे आता हे सगळं प्रतिकात्मक आहे. खरं वन, खरं काही शोध असं नाही आहे. तर हे प्रतिकात्मक म्हणजे काय, तुमच्या संसार रूपी वनच आहे की हे सगळं आपल्या माया, आपल्या वस्तूंचे लोभ, सगळं मला पाहिजे. आता तर माणूस लोभासाठी काय वाटेल ते करतंय. तर असे जे घनदाट जंगल होतं म्हणे त्यामध्ये आम्ही शिरलो. मग एक तर तिथं एक आम्हाला वणजारी भेटला. मग तो वणजारी काय म्हणला, कुठे आले, कशाला फिरताय एवढ्या दाट जंगलात, दुपारची वेळ आहे, कोण कसले प्राणी असतात. आता हे प्राणी म्हणजे आपल्याच मनाचे वाघ, सिंह, हत्ती धरा. प्रत्येकाच्या व्यक्तीमध्ये, प्रत्येकाच्या जीवामध्ये जसा भित्रा ससा असतो तसा आक्रमक वाघ पण असतो. आणि वेळ आली की आपण ते रूप धारण करतो. आपल्यावर बितली एखादी गोष्ट की आपला भित्रा ससा होतो, आणि समोरचा निर्बळ असला की आपला वाघ होतो. तसंच हे आहे याच्यामध्ये. आणि म्हणे कशाचा शोध घेत आहे, त्याचा जीव कळवळला बिचाऱ्याचा. तर ते म्हणे आमची गुप्त गोष्ट आहे म्हणे, तू कशाला विचारतोस म्हणे, अशी सांगायची नसते. तर म्हणे अहो राणीवणी अशी फिरू नका, वाटाड्या घ्या. इथं आता वाटाड्या म्हणजे कोण घ्या, सद्गुरू घ्या सोबत, तेव्हा ह्या सगळ्या वनातून तुम्ही पार व्हाल, असा त्याचा अर्थ आहे. तर तो काकुळती आला म्हणला जाऊ द्या, तुम्ही घासभर भाकरी खा, थकलायत आता, आणि मग तुम्ही बाहेर पडा. आता म्हणे आम्ही सगळेच बुद्धिमान होतो, म्हणजे प्रत्येकाला अभिमान आहे की मीच कसा शहाणा आहे. मग ते रान म्हणे अतिशय विस्तीर्ण होतं, विटप म्हणजे वृक्षांनी आच्छादलेलं होतं, सूर्याचा किरणसुद्धा आतमध्ये येत नव्हता. आणि अशा वेळी रिकाम्या पोटाने त्या घनदाट जंगलात आम्ही शोधत राहिलो. मग अन्नाला पाठ दिली. त्यानं म्हणतात ते, म्हणजे आपली पण मन आहे बघा की कोणी जर जेव म्हटलं तर एक घास तरी खाल्ल्याशिवाय तिथून आपण निघायचं नाही. तर कधी कधी आपला डबा असतो किंवा आपल्या जवळ अन्न असतं, पण आपल्याला ते दिवसभर इतक्या यातायातीमध्ये खायला मिळत नाही. म्हणून कोणी भाकर तुकडा देत असेल, घे खा म्हटलं, तर तो शुभशकून समजायचा आपल्या कामाचा, आणि त्याच्यानुसार आपण ते खायचं, कोरभर तरी खायचं. ही पण शिकवणूक यामधून बाबांनी दिलेली आहे. मग पुन्हा हे आले फिरून पुन्हा तो वणजारी भेटला. तर म्हणे अहो रिकामे पोटी शोध लागणार नाही, खा थोडंसं काहीतरी. मग ह्या तिघांना बाकीच्या पटलं नाही. बाबा म्हटले मला मात्र पटलं, आणि मी त्याच्याकडची एक कोरभर भाकरी खाल्ली, कारण त्याचं प्रेम अलौकिक दिसलं मला. त्याला काय कारण आहे, त्याचा काय स्वार्थ आहे त्या वंजाऱ्याचा की तुम्ही खा. म्हणजे कोणतरी आपल्या आयुष्यामध्ये एखादी सद्व्यक्ती, सद्गुरू येतात आणि आपल्याला चांगल्या गोष्टी सांगतात, पण बऱ्याच वेळा आपल्याला त्या पटत नाहीत. म्हणजे बाबांनी हे पण सांगितलं की वाढल्या ताटाला कधी डावलू नका.
आणि म्हणे काय लोकांकडे ह्याचं काय गरज आहे, हा अनाडी माणूस आहे, ह्याच्याकडे काय मोठा पैसा पडला आहे का, हा वनात राहणारा वणजारी, पण तरी हा खायला घालतोय. नाही तर काही एवढे धनिक असतात पैसेवाले, पण उष्ट्या हाताने साधा कावळा हाकलला जात नाही. म्हणजे ही म्हणच आहे आपल्याकडं, उष्ट्या हाकामध्ये हाताची 2 शीतं पण ते कावळ्याला मिळतील असं ह्या व्यक्ती वागत नाहीत, अशी म्हण आहे. मग बाबांची चतकोर भाकरी खाल्ली, पुढं निघाले तर खरंच त्यांना तिथं गुरु भेटले. आणि मग गुरूंनी त्यांना विचारलं काय झालं, काय चाललं आहे. मग त्यांनी सांगितलं आम्ही असं असं तत्त्व शोधायला चाललेलो आहे. गुरु म्हणे चल माझ्यासोबत. तर सगळ्यांनाच सांगितलं चला माझ्यासोबत, माझं म्हणणं मान्य केलं, मी म्हणाल ते ऐकलं तर तुम्हाला मी तुमच्या तत्वांचा शोध लावून देतो, जे काही तुम्हाला पाहिजे ते. कशाला उगाच वादावाद्या करताय. ह्या तिघांना काही पटलं नाही. तिघेजण गेले जंगलात पुन्हा शोधायला. आणि बाबाने सांगितलं की मी मात्र गेलो बाबा त्यांच्याबरोबर, मी मान्य केलं. मग त्या गुरुने म्हणे मला नेलं, माझ्या पायाला दोर बांधला आणि मला वर पाय खाली डोकं असं करून एका विहिरीमध्ये सोडून दिलं. बरं सोडलं तरी कसं की पाण्या पण हातही पोचू नये आणि डोकंही बुडलं जाऊ नये, म्हणजे प्यायला पण पाणी मिळणार नाही आणि डोकं पण बुडून जीव पण गुदमरणार नाही. पण त्या विहिरीमध्ये, आता ही विहीर म्हणजे कशी आहे तर ही आपल्या नशिबाची, आपल्या प्रारब्धाची, आपल्या आयुष्यातली आहे. आणि सद्गुरूनं असं टांगून ठेवलं तर तो सद्गुरूच उद्या आपल्याला बाहेर पण काढेल. तर ते सद्गुरू 10-12 घटका गेले कुठतरी निघून, आल्यावरती बाहेर काढलं आणि विचारलं की तुला कसं काय वाटलं. बाबा म्हणले मला आनंद वाटला, मी तेवढ्या घटका 10-12 घटका मी आनंदात होतो, मला खूप सुख मिळालं, सौख्य मिळालं. मग मात्र सद्गुरूंनी जवळ घेतलं, त्याच्या अंगावरनं हात फिरवला आणि जसं काय म्हणजे नेलं स्वतःच्या गुरुच्या शाळेला. म्हणजे जी काय त्यांची कुठं तिथं गुरुकुल होतं, शाळा होती, तिथं ते गुरु म्हणे मला घेऊन गेले. जशी पक्षीने आपल्या पिल्लाला पंखाखाली घेते तसं त्यांनी मला माझ्यासोबत घेऊन गेले. अहो काय त्या गुरूंच्या शाळेची महती वर्णायची की माझं आईबापाचं ध्यान सुटलं, जनकजननीचा लळा सुटला, म्हणजे आईबापाचं प्रेम सुटलं. मोहमायेची जी कडेनं कडी होती आपल्या, सगळी मोहमाया ममता ती सगळी सुटली आणि फक्त माझी प्रीती गुरुचरणीच लागली. आता असं वाटू लागलं की सतत गुरु समोर असले पाहिजे, समोर दिसले पाहिजे. एरवी ह्या डोळ्याचा काय उपयोग, ज्या डोळ्यामध्ये गुरुचं प्रतिबिंब पडत नाही, दिसत नाही, अशा डोळा म्हणजे नुसता मासाचा गोळाच आहे. म्हणजे बघा एवढं गुरुमय व्हावं लागतं तेव्हा तुम्हाला गुरूंची कृपा मिळते. जशी म्हणे माझी सगळी इंद्रिय फक्त डोळ्यात गोळा झाली. म्हणजे आपण म्हणतो ना पंचप्राण डोळ्यात आणून वाट बघितली एखाद्याची, किंवा तर ते पंचप्राण म्हणजे आपले सगळे इंद्रियाचं लक्ष फक्त डोळ्याकडं, आणि डोळ्यातून काय पाहत होते तर समोर सतत गुरुचं ध्यान पाहत होते, गुरुलाच पाहत होते, दुसरं काय नाही. आता हे गुरु कसे असतात हे बराच वेळा हा उल्लेख आलेला आहे की आपल्याला दंबाची गुटी पाजलेली असते आधी, मग गुरु आपल्याला काय करतो तर ती गुट म्हणजे योग्य औषध पाजतो की जेणेकरून तुम्हाला वाटतं हे गुरुनी वाईट दिलं आहे बाबा, पण हे प्रत्यक्षात आपल्यासाठी चांगलं असतं. आता इथे पण थोडासा गुरु कसा असावा हे सांगितलेलं आहे, सगळीकडंच सांगितलेलं आहे की जर स्वतःचीच ड्युटी म्हणजे मोठेपणा मिरवतो, दंबाची गुटी पाजतो त्या शिष्याला. दंभ एक आपला येत ना अभिमान, बाह्यत्कारी मोठा सोहळा असतो, शिवाशिव करणारा असतो किंवा सोहळा असतो चांगला सज्जन, त्याचा सोहळ्याचा अर्थ शिवाशिव नाही, इथं सोहळ्याचा अर्थ इथं सज्जन आहे. पण आतमध्ये मात्र अजिबात मनाला कोवळीक नाही, एकदम म्हणजे कोणाबद्दल प्रेम नाही, कोणाचं दुःखासाठी जीव कळवळणार नाही, असा गुरु काय कामाचा, आणि ती शाळा तरी काय कामाची. जो गुरु ज्याला ब्रह्मज्ञानाची प्रचिती नाही, देता येत नाही, ज्याला फक्त शब्दाचेच बुडबुडे आहेत, आणि जो स्वतःचाच महिमा स्वतःच्या तोंडाने गातोय, तो शिष्यांचं हित कसं काय करेल. ज्या गुरुचा शब्द झोंबेना वर्मी, म्हणजे मनात पटत नाही, अंतरी आम्ही आपल्या पटत नाही, लक्ष लागत नाही, अशा गुरुचं गुरुत्व काय कामी. आता म्हणे मला कसं आनंद झाला म्हणे तर मला माहिती संताच्या घरची उलटीचं खुणं, तर म्हणे त्याच्यानुसार त्यांनी मला खाली डोकं वर पाय टांगलं तर मला कळलं हे खरे गुरु आहेत म्हणून. तर इथं एक गाणंच आहे, माझे वडील म्हणायचे ते, नाथाच्या घरची उलटीच खूण, पाण्याला लागली मोठी तहान. तसं ते आहे की पाणीच उलट नाथांच्या घरी स्वतः आलं तर अशी संतांची उलटी खूण असते. तर मग त्याच्यामुळं ते गुरु त्यांना पटले. बरं गुरु कसा नसावा
की माझ्या विना ज्ञानी कोण आहे हो, मलाच देव माना. आपले आहेत ना काही गुरु आत्ता पण पृथ्वी तलावर, की लोक त्यांच्या पाया पडतात आणि पायाखालची माती मिळवण्यासाठी जीवाला मुकतात, विचार करत नाही, डोळे झाकून गुरु करतात कुठलाही. तर हा अभिमान असतो ज्या गुरुला, तो गुरु काय कामाचा, की जो म्हणाल मीच अभिमानाचा पुतळा आहे, माझ्याच हे करा, आता देव कोण दुसरा, मीच देव आहे. आणि शिष्य तरी कसा असावा, की त्याला ज्ञानाची प्रौढी नसावी. भले एखादी गोष्ट गुरुनी चुकीची सांगितली तर शिष्याला लगेच ज्ञानाची प्रौढ नसावी. आपलं तन मन धन सगळं गुरुसाठी ज्यानं अर्पण केलेलं आहे आणि गुरु म्हणेल तो शब्द किंवा आपलं सर्वस्व गुरुच्या चरणी अर्पण केलेलं आहे, तो खरा शिष्य आहे. ही एक माझी कर्तबगारी मम सामर्थ्याची तोरी. म्हणजे ही बघा माझी कर्तबगार, मी किती कर्तबगार आहे, हे माझं कसं सामर्थ्य आहे, हे माझ्या बुद्धीचं वैभव आहे. अशी कुणाला फुंजरी म्हणजे फुगावा नसावा, ताठा नसावा, असा तो शिष्य असावा. आणि गुरुही तसा असावा, की जे जे घडवतं ते देव घडवतं, तोच चढवतो, तोच उतरवतो, तोच लढतो किंवा म्हणजे लढ म्हणतो किंवा तोच लढवतो, करता तोच आहे, करविता तोच आहे, असं मनात ठेवून स्वामींच्या चरणी जे माथा ठेवतील, अति नम्रता स्वीकारतील आपल्या गुरुपदी, ते हे सगळे म्हणजे खरे शिष्य आणि खरे गुरु. आता हे जे चौघे होते ते कशाचा शोध घेत होता, इथंपर्यंत आपण काय सांगितलं नाही, पण ह्याचा खुलासा झाला पाहिजे ना. तर हे सगळे कर्मठ होते, घनपाठीमध्ये सगळं पाठांतर तोंडाने होतं, विद्वत्तेची घमंड होती त्यांना सगळ्या गोष्टीची. स्वतःच्या ज्ञानासाठी नेटेपाटे म्हणजे अगदी उलते पालते होणे म्हणतात तशी आहे जीवाची गोष्ट निघाली. मग देव कुठं आहे, कसा राहतो, आपण त्याला कसं भेटूया, कोण्या वाटे, हे सगळं शोधण्यासाठी हे लोक निघाले होते. आता या प्रबुद्धांमध्ये साई एक असे सुबुद्ध आहेत की ज्यांना मूर्तिमंत वैराग्य विवेक आहे, स्वतः परब्रह्म आहेत ते. लोक म्हणतील की साई स्वतः असे असताना त्यांना काय गरज होती शोधण्याची. तर म्हणे साई कधी असा विवेक अवलंबतील का, असे श्रोत्यांनी शंका घेतलेली आहे. पण आता त्याचा खुलासा आपण पुढे पाहू. स्वय आपण असता अवतारी वंद मारून या वणजारी अन्य ब्रह्म. मी स्वतः ते अवतारी पुरुष आहेत, पण एक वंजाराला पण त्यांनी चांगलं पूजनीय मानलं. अहो दत्तांनी पण 24 गुरु केलेत ना, तसंच इथं आहे. म्हणजे जो समोरचा आपल्याला दोन गोष्टी चांगल्या सांगतो त्याला गुरु समान मानण्यात काहीच हे नाही आहे, वाईट गोष्ट नाही आहे. यात अन्न हेच कसं परब्रह्म आहे ते देखील सांगितलेलं आहे. तैसेच तया जो अवमानी तयाची कैसी होते हानी. गायली ही प्रबुद्धाची कहाणी कोणी न ज्ञानी गुरुविण. त्या अन्नाला जे डावलतील, समोरच्याचा सल्ला जे डावलतील, त्यांची कशी हानी होते. तर गुरुशिवाय ज्ञानी कोण नाही. शेवटी गुरुच आपल्याला सगळ्या गोष्टीचं उलगडा करून देऊ शकतात. मातृपितृ अनुशासन म्हणजे आई बाप आणि आचार्य गुरु यांचं जे अनुशासन असतं आपल्याला लावलेलं, त्यातून आपल्याला अनेक गोष्टी कळतात. पण अध्ययनाविनं म्हणजे अभ्यास केल्याशिवाय, अनुष्ठान केलं, काय केलं वाटेल ते, तरी गुरुच्या वाचून ते सगळं व्यर्थ आहे. संपादू लागे आशीर्वचन होई मातृवान पितृवान आणि होई आचार्यवान श्रुती वचन विश्रुत. हे श्रुतीमध्ये लिहिलेलं आहे की पहिले आशीर्वाद घ्या. कुणाचे? आई वडील आणि गुरूंचे. तर तुमच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी तुम्हाला सुफळ जातात. हे या त्रयीचे अनुसंधान अथवा इजाद्य अध्ययदान अथवा इजाघ्ययनदान जन्ममृत्यूचे वावया उल्लंघन परमसाधना ते हेक. ही सर्व चित्तशुद्धीची साधने. मगाशीच आपण अर्थ पाहिला तर 4 पुरुषार्थ सांगितलेत ना, धर्म अर्थ काम मोक्ष. त्यातलं काय आहे, धर्म अर्थ आणि काम हे आपण आपल्या स्वकष्टाने मिळवू शकतो. परंतु चौथा जो पुरुषार्थ आहे मोक्षाचा, तो मात्र गुरुशिवाय कोणी देणार नाही. या शिर्डी संताची या दरबारात जोशी ही येती देती मुजरा. सांगती नरदेहाचा होरा भविष्य थोरा मोठ्यास. धनधान्य वैभव भोगी राजे रजवाडे आणि जोगी. तडी तापडी रागी विरागी दर्शना लागी उत्कंठित. जपी तपी प्रति संन्यासी यात्रे करू क्षेत्र निवासी. गायक नर्तक परिवारेसी येती शिर्डीसी दर्शना. महारई येई जोहारा श्री साईची या दरबारा. म्हणे हाची एक मायबाप खरा सुखविल येरझारा जन्माच्या. आत्मलिंग जयाचे गळा विभूती फासली जयाचे बाळा. जयाचा कोरान्न भिक्षेवर डोळा पहावा सोहळा जंगमाचा. मानभाव गारोडी येती गोंधळी प्रेमे गोंधळ घालती. भवानीचा जोगवा मागती अति प्रीती बाबासी. अंध पंगू कानफाटे जोगी नामक भाट दिवटे. समर्थ साईच्या भक्त पेटे धावती मोठे प्रेमाने.
डुगडुगे सरोदे पांगुळ, कोलाटी नाही करती खेळ, तेथेच हा वणजारी प्रेमळ, आला की वेळ साधुनी. धन्य धन्य साईची आकृती, वैराग्याची होती मूर्ती, निर्विषय निस्संग निस्वार्थी, भक्तभावार्थी अनुपम्य. असो आता पूर्वानुसंधान, मुख्य कथेचा धागा धरून सुरू करू की आख्यान. श्रोती अवधान देईजे, बाबान स्वये उपाशी राहत, कोणासही न राहू देत. उपोषिताचे न स्वस्थ चित्त, कैसा परमार्थ तयाचा. देवन लागे रित्या पोटी, आधी आत्म्याची करा संतुष्टी. या उपदेशाच्या अनेक गोष्टी श्रोत्यासाठी निवेदितो. भुकेन ऐन दुपारचे वक्ती, खालची माती जई होते वरती. अन्न परब्रह्मादी व्यक्ती, उपजे वृत्तीस चित्ताच्या. अति दुर्धर ऐसी वेळा, तोंडीन देता अन्नाचा गोळा. ही नदी न इंद्रिय मेळा, विसरे सकळा सर्वस्वी. पोटी नसता अन्नाचा ओलावा, देव कवण्या डोळा पहावा. कवण्यावाचे महिमान वर्णावा, करणे परिसावा तो कवण्या. सारांश सकळ इंद्रिया शक्ती, तरीच घडे देवाची भक्ती. जरी आशाविन क्षणत्व येती, तरी त्या न गती परमार्थी. अतिभोजन तेही नहित कर, मितभोजन खरे सुख कर. उपास अतिरेक भयंकर, असुख निरंतर भोगवी. एकदा एक बाई शिर्डीस, पत्र देऊन केळकरास. आली साईंचे दर्शनास, परम उल्हास मानसी. महाराजांचे पायापाशी, बसावे 3 दिवस उपवासी. बाईने निर्धारिले मानसी, तिचे पाशीच राहिले. बाबांच्या नित्यक्रमानुसार, परमार्थाचा करता विचार. आधी कमरेस बांधावी भाकर, बाईचा निर्धार उफराठा. जयामनी देव घेऊसावा, भाकर तुकडा आधी खावा. असल्याविन समाधान जीवा, कैस देवा उमगावे. भुकेल्या पोटी देव सापडे, हे तो कल्पांतीहीन घडे. उपास तापास याचे साकडे, चाले ना इकडे साईसी. अंतसाक्षी महाराजाशी, होतेच की हे ठावे पुढील दिवशी. आधीच दादा केळकरापाशी, होते की भाषित बोलले. आता या शिमग्याच्या सणाशी, राहतील का माझी पोरे उपाशी. मी कैची राहू देईन तयासी, मग मी कशाशी पाहिजे. साई मुखा वाटे बाहेर, पडले नाहीत जो हे उद्गार. तोच दुसरे दिवशी तयार, पातली शिर्डीवर ही बाई. उपनाव बाईंचे गोखले, उक्त प्रकारे मनी निर्धारले. दादांच्या येथेच गाठोडे लाविले, पत्र दिले तयास. कानिटकर काशीबाई, आप्तसंबंधे पत्र देई. विनवी दादास लावण्या सोयी, दर्शनार्थ साईबाबांच्या. बाई शिर्डीस येऊन पातल्या, तत्काळ बाबांच्या दर्शना गेल्या. दर्शन होऊन क्षणभर बसल्या, तोच तयास उपदेश. कोणाचे काय अंतर्गत, साईनाथ जाणे समस्त. ऐसे न काही भूमंडळात, नसे हे अवगत तयास. अन्नमदान विष्णुरूप, उपास तापास निर्लेप. अन्न आणि अन्न खाणारा म्हणजे अन्नमन्नाद विष्णुरूप. उपास तापास आणि निर्लेप, निराहार आणि निरोप. किमर्थ हा व्याप वाहुगा, काय आवश्यकता आपल्याला. उपास तापास करावयाला, बाबा आपण होऊन तियेला. ऐसिया बोला बोलले. जात्या दादा भटाचे घरी, खुशाल पूर्णाच्या पोळ्या करी. तयाच्या पोरा बाळास चारी, स्वयंही पोट भरी तू खाई. नवल तो शिमग्यासारखा सण, बाई येण्याचा योगही विलक्षण. दादांचे कुटुंब तक्षण, अस्पर्श होऊन बसलेले. विराली उपोषणाची उकळी, स्वयंपाकाची आली पाळी. मग ती परमप्रेम समेळी, आज्ञापाळी बाबांची. चरण बाबांचे अभिवंदून, दादाची या घरी जाऊन. पुरणपोळीचे जेवण करून, सर्वास वाढून जेवली. काय आख्यायिका सुंदर, काय अंतर्गत अर्थोपसंहार. व्हावे ऐसे गुरुवचनी स्थिर, नाही मग उशीर उद्धारा. ऐसीच एक अनेक कथा. आता बाबांचं असं होतं की मगाशी वर्णन केल्याप्रमाणे वैभव असणारे सावकार, राजे राजवाडे, जोगी, संन्यासी, व्रती, तपी सगळ्या जातीचे लोक येत असत. ते गारुडी, डुगडुगेवाले, म्हणजे काय रस्त्यावर जे पण खेर काढणारे आहेत, 12 बलतेदार आहेत, पांगडे, कोलाटी आहे,
सगळे बाबांच्या चरणी येऊन तिथं लीन होत असत. त्यातच हा वणझारी प्रेमळ बाबांनी आपली वेळ साधून आणला. म्हणजे बाबांनी कथा खरं मनानं सांगितलेली आहे, पण त्या कथेमधला अर्थ मागचा समजून घ्यावा. आता खरंच ही साईंची आकृती धन्य आहे की जे सगळ्यांना थारा देतं, त्या झाडाखाली सगळ्यांना ते घेऊन विसावा देतात. तर आता एक कथा जी आपली मागची करायची होती ती आता कथा आपण सांगूया. तर बाबांना कधी उपास तापास त्यांच्या व्रतामध्ये पण चाललेले नाही आहेत. बाबा म्हणायचे उपाशी पोटी परमार्थ होणारच नाही. आता ते म्हण आहे ना हिंदीमध्ये, भुके भजन भुके पेट से भजन नाही होता, म्हणजे खाल्लं तरच ते भजन होईल. आणि मग इथं बाबांनी तर बाबांचं तर हे काय की बाहेर पडताना पण कमरेला एक भाकरी बांधून पळावं बाहेर. आणि या बाईला काय, बाईंची काय इच्छा होती की बाबांच्या पायाशी बसून 3 दिवस आपलं उपोषण करायचं. आता खरं काय आहे, अन्न हे परब्रह्म आहे. जर आपण अन्न खाल्लं नाही तर आपले अवयव सगळे क्षीण होतात. एक वेळ अशी येते दुपारची, पोटाला भूक लागली, कडकली, तोंडाचा अन्नाचा गोळा नाही, तर काय खालची माती वर, वरची माती पार खाली होते. म्हणजे आपल्याला ब्रह्मांड आठवतं, भूकंप झाल्यासारखं वाटतं पार, सगळे अवयव क्षीण होतात. आणि देव काय सुचलो अशा वेळी, जर सगळं लक्ष पोटातल्या भुकेकडं आहे तर माणसाला देव कसा काय सुचेल. तर असं ते बाई शिर्डीमध्ये आले. तर केळकरांकडे आली पत्र घेऊन, ते दादा वामन उर्फ केळकर. आता तिला पण ते दुसऱ्या एका बाईंनी ओळखीच्या पत्र दिलं होतं की या बाईंशी बाबांचं दर्शन करून द्यावं म्हणून. पण बाईच्या मनातली ही इच्छा असते ती फक्त बाबांनाच कळलेली असते. तर मग ती आली बाबांच्या दर्शनाला, बसली तिथं. मग बाबांनी आलं, बाबांचं म्हणणंच आहे की भुकाल्या पोटी देव सापडतच नाही, तर त्यासाठी आपल्या पोटाला काहीतरी माणसाने पहिलं घास खाल्ले पाहिजे. मग पत्र दिले दादा केळकरांकडं. तर बाबा आधीच बोलले, केळकरांशी बोलले होते ती बाई येण्याच्या आधी, की आता शिमग्याचा सण आला आहे आणि मी सणावाराला माझी पोरं कशाला उपाशी राहून देईन, मग मी कशाला आहे हो इथं. आता साईमुख हे अन्न काय हे शब्द बाहेर पडले बाबांच्या मुखातून. तो दुसऱ्या दिवशी ती बाई आली. तिचं आडनाव काय होतं, गोखले होतं, गोखले. तर काशीबाई कानेटकर नावाच्या एक त्यांच्या आप्त होत्या, त्यांनी पत्र दिलं होतं केळकरांना की बाबांचं दर्शन तुम्ही करवा. मग ती आली, बसली. तर बाबांनी काय सांगितलं, अन्नमन अन्नमद अन्नमद अन्नाद अन्नमनाद, म्हणजे अन्न हेच विष्णू रूप आहे, अन्न हाच नाद आहे, परब्रह्मस्वरूप आहे. तर तो काय अन्न आणि अन्न खाणारा हे विष्णू रूप आहेत. निराहाराने असं राहू नका, पान पिता राहणारा, निराहार निराप, मग त्याला काय अर्थ नाही त्या निराहार राहणाऱ्याला. आता इथे ते बघा, एक दादा बाबा अल्लाह अल्लाह करत होते का, अल्लाह देखेगा अल्लाह देगा, म्हणजे बाबा मुसलमान आहेत थोडक्यात, किंवा बाबा हिंदू आहेत का मुसलमान हे कुणालाच कधी कळलं नाही. पण हे मुसलमान लोक महिनाभर असा रोजा पाळतात की थुंकी पण गिळत नाहीत. वास्तविक ते बाबांना मानतात. बरेच लोक तिथे येतात कधी दर्शनाला. तर हा पण बाबांचा एक त्यांनी हे मानला पाहिजे ना सल्ला, की बाबा भरल्या पोटीच माणसाला देव देखील आठवतो, भुकेल्या पोटी आठवत नाही. मग तेव्हाच नेमकं बाबांनी काय सांगितलं तिला, जा बाई म्हणे त्या दादा भटाच्या घरी जा आणि तिथं खुशाल पुरणाच्या पोळ्या कर, स्वतःही खान, पोराबाळालाही त्याच्या खाऊ घाल. कारण तेव्हा नेमकी दादांची बायको पिटाळशी झाली होती आणि बाजूला बसली होती सणाच्या टायमाला. मग आता हे स्वयंपाक हिच्यावर करायची वेळ आली ना, मग ही गेली मोठ्या आनंदाने, कारण गुरुचं वचन शेवटी नाही म्हणायचं नाही, स्वतःची इच्छा काही असली तरी. आणि मग तिनं छान पोळ्या केल्या, अगदी मनोभावेन त्या सर्वांना खाऊ घातले आणि आपण देखील खाल्ले. हे आख्यायिका ह्यातनं आहे छोटीशी, पण हे काय आहे, सुंदर काय शब्द आहेत बघा, की गुरूंचा शब्द माना तर तुम्हाला पुरणपोळी पण खायला मिळेल. त्याचा अर्थ पुरणपोळी असा घेऊ नका, तर तुमचा उद्धार होईल, हे तुम्हाला महत्त्वाचं आहे. आता अजून अशीच एक कथा आहे. आठवली होती साई समर्था, कथिली प्रेमे भक्ता समजता, सादर श्रोता परिसिजे, जयामनी परमार्थी आस, तयाने केले पाहिजे सायास, करू लागे दृढ अभ्यास, व्हावे साहसही स्वल्प, ऐसे हे सत्कथामृत चरणतीर्थ, सेवावे नित्य कल्याणार्थ, होता संत चरणी विनित, होईल पुनीतांतर. एकदा मी लहान असता, फडका बांधून पोटा भोवता, धंदा मिळावा निर्वाहापुरता, आणून चित्ता निघालो, चालता चालता बेडगावा, आलो तेथे घेतला विसावा, फकीराचा माझा न्यारा चकावा, आनंद जीवा वाटला, तिकडे मिळाले जरीचे काम, मीही खपलो अविश्राम, फळले तेथे माझे श्रम, पहा पराक्रम फकीराचा, माझ्या आधीच लाविलेले, हुशार हुशार नावाजलेले, 4 पोराही काम केले, तेही मापिले ते समयी,
एकाने 50 रुपयाचे केले, 100चे दुजियाने केले, तिजियाने 150चे केले, माझे सर्वाहुनीत बी गुणित. पाहुण्या माझी हुशारी, धनी बहु आनंदला अंतरी, बहुता परी मज गौरव करी, प्रेम भारी मजवरी. मज तयाने पोशाख दिदला, डोईस पागोटे अंगावर शेला, परी मी तो बांधून ठेवला, जैसा दिला तसाच. कोणाचे देणे कोणास पुरते, कितीही द्यावे सदा पुरते, माझे सरकार जै देऊ सरते, तेन सरे कल्पांती. देणे माझ्या सरकाराचे, तयासी तुळे काय ते इतराचे, अमर्यादास मर्यादेचे, भूषण कैसे असावे. माझे सरकार ज्ञानावदे, मजला जो तो म्हणे दे दे, कोणीन माझ्या बोलासी लक्ष दे, एकही सुदे ऐकेना. उतून चालला आहे खजिना, एकही कोणी गाड्या आणीना, खना म्हणता कोणी खणीना, प्रयत्न कोणा करवेना. मी म्हणे तो पैका खणावा, गाड्या वारी लुटून न्यावा, खरा माईचा पुता असावा, त्यानेच भरावा भांडार. आमची तरी काय गती, मातीची होऊन जाईल माती, वारा जाईल वाऱ्याच्या संगती, येईना मागुती ही वेळ. असो माझी या फकीराची कळा, माझी या भगवानाची लीळा, माझी या सरकाराचा ताळा, लई निराळा न्याराच. मीही कधीच कोठे जातो, कोण्याही ठाई जाऊन बैसतो, परी हा जीव मायेत घोटाळतो, गोते खातो अनिवार. माया हे फार कठीण, तिने केले मी ही नदीन, माझी या माणसांची रात्रंदिन, गोपणी करुणा असतो मी. जो जो जैसे जैसे करील, तो तो तैसे तैसे भरील, ध्यानात ठेवी जो माझे बोल, सौख्य अमोल पावेल तो. हे माड साईसी शरण, अपूर्व हे कथा निरूपण, साईच सोय करी जाई आपण, माझे मी पण फिक्के ते. तोच या कथेचा निवेदिता, तोच वाचिता तोच परिसता, तोच लिहिता आणि लिहविता, अर्थबोधकता ही तोच असे. साईच स्वय नटे ही कथा, तोच इथे कथेची रुचिरता, तोच होई श्रोता वक्ता, स्वानंद भोगता ही तोच. मग ऐसी या श्रवणाची गोडी, ही काय परम थोडी परमार्थ जोडी, भक्त सभाग्य हे जे जे सुख परवडी, आनंद निर्वडी भोगिती. आता पुढील अध्यायाचे सार, साईच्या उधीचा महिमा अपार, श्रोते सज्जन पसरते उपदर, होऊन सादर परिसावा. हे माळवदे अति विनीतता, कृपा उपजली साई समर्था, त्यानेच वदविले निज सच्चरिता, कथा रस भरिता अपूर्व. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, गुरु महिमान वर्णन नाम द्वात्रिशततमो अध्याय संपूर्ण. बाबांनी अशीच एक उद्बोधक कथा सांगितली आहे. म्हणजे ते आपण कसं इसापनीतीतल्या कथा ना, कोला बोलतो आमकं हे होतं, मग त्यातनं एक बोध घ्यायचा असतो, तसा आहे बाबांच्या कथेतनं पण हा बोध घ्यायचा आहे. बाबा म्हटले, मी एकदा गेलो म्हणे लहान असताना, पोटाला फडका बांधला, म्हणजे पोटात काय नाही, थोडक्यात पोट मोकळं आहे आणि धंदा मिळावा निर्वाह पुरता म्हणून मी गेलो. बाबा स्वतःचीच कथा सांगू लागले. म्हणे मी पोटाला फडका बांधून बाहेर पडलो. म्हणजे काय अर्थ त्याचा, पोट माझं मोकळं होतं आणि मग म्हणे मला जरीचं काम मिळालं. तर माझ्या आधी काय काय असे होते हुशार नावाजलेले, चौघांनी पण काम केलं. त्यात एकाचं काम होतं 50 रुपयाचं केलं, दुसऱ्यानं 100 रुपयाचं केलं, तिसऱ्याने 150 रुपयाचं केलं आणि मी मात्र 200 रुपयाचं काम केलं. मग माझा धनी खूप आनंदला आणि त्याने माझा गौरव केला आणि मला त्याने पोशाख दिला, डोक्यावर पागोटं दिलं, अंगावर शेला दिला, पण मी तो बांधून ठेवला. तर म्हणे कुणी दिलेला आपल्याला किती दिवस पुरणार आहे बाबा, आपल्या सरकारने म्हणजे आपल्या देवाने आपल्या नशिबाने आपल्याला दिलेलं मात्र कधी संपणार नाही, असा त्याचा अर्थ आहे. मग ही सगळी बोधकथा आहे. म्हणजे थोडक्यात काय, बाबा कुठं ते जरीचं काम करायला गेलं असं नाही आहे, पण जितकं तुम्ही तुमचं आउटपुट देणार तिथं देवापाशी, मग जितकं करणार कष्टानं किंवा जेवढं मन देवापाशी लावणार तेवढं देव तुम्हाला देणार, असा त्याचा अर्थ आहे. मग बाबांनी सांगितलं की मी नाही, मला नको बाबा ते वापरायला, माझ्या सरकारने माझ्या देवाने माझ्या भगवानाने मला दिलं ते मला भरपूर आहे. मग बाबा म्हणतात, अरे माझं सरकार ज्ञान्या सांगतं लोकांना, पण लोकांना काही ते घ्यायचं नसतं. माझ्याकडे तो एवढा खजिना आहे, मी तर म्हणतो लोकांनी गाडी लावावी आणि तो खजिना खाणून घेऊन जावा. मग त्याचा अर्थ काय आहे की तुम्ही मनापासून ते बाबा सांगतात तसं तिथं लक्ष लावा, तुमचं चित्त लावा. मग ते परमार्थाचा खजिना मोठा आहे, तो भरलेलाच आहे, तो फक्त तुम्ही घेणारा व्यक्ती पाहिजे. म्हणजे आज पण असा एकजण पण आला नाही की जो म्हणतो की ह्या खजिन्यातली गोष्ट मला पाहिजे.
मग अशा रीतीनं इथं बाबांनी एक उद्बोधक कथा सांगितली आहे की तुम्ही जितकं चित्त द्याल, लक्ष द्याल, जितकं तुम्ही देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न कराल, तेवढं तुम्हाला 2 पावलं देव देखील ओढून घेतो लगेच. तर ओढून म्हणजे चांगल्या अर्थानं, की जो तुम्हाला मोक्षाची देतो, तुमच्या आयुष्याची गती देतो. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत चांगल्या गोष्टी देतो सगळ्या. तर अशा रीतीने इथे हा अध्याय समाप्त झालेला आहे. अध्याय 32वा समाप्त. राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.